खरडा आंदोलनाला अखेर यश मिळाले। जामखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मे 2025 मध्ये झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। प्रशासनाने पंचनामे केले होते, मात्र बराच काळ उलटूनही अनुदान मिळाले नव्हते, त्यामुळे शेतकरी नाराज होते। या पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेत तात्काळ मदत देण्याची मागणी केली। तहसीलदार मच्छिंद्र पडोळे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला। त्यानंतर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना 8 दिवसात मदत दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले। दरम्यान आश्वासनानंतर लगेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलनाला यश मिळाले असून त्वरित शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी अपेक्षा केली जात आहे। महाराष्ट्र T24 करिता धनसिंग साळुंके, खरडा। परवाच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना व दौंडाच्या वाडीसह संपूर्ण जामखेड तालुक्यातील शेतकरी घेऊन जे जामखेड तहसीलच्या दालनामध्ये आंदोलन झालं, ठिय्या आंदोलन, त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की आज सकाळी 10 वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। त्याबद्दल जामखेड तहसीलदार यांच्या संघटनेच्या वतीने, प्रहार संघटनेच्या वतीने जाहीर असे आभार मानतो। सुमारे 10 महिन्यापूर्वी ही पंचनामे झाली होती, पण अद्यापर्यंत कुठलीही कारवाई सरकारच्या माध्यमातून त्याच्यावर होत नव्हती। त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार यांना इशारा दिला होता की जर 10 दिवसाच्या आत पैसे जमा नाही झाले तर तहसीलदारांची शासकीय वाहन शेतकरी आम्ही ताब्यात घेणार होतो। त्यामुळं तहसीलदारांनी काल तातडीने सर्व हालचाली मुंबई मंत्रालय यांच्याशी संपर्क करून, नगर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून आज सकाळी 10 वाजता त्या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। तेव्हा सर्व तालुका प्रशासनाचे, संघटनेच्या वतीने जाहीर असे आभार मानतो आणि भविष्यात शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पिकाची जे पंचनामे झाले त्यासाठी संघर्ष केला तरच काहीतरी पदार्थ पडतंय, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। आपले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे सर यांनी जे परवा आंदोलन केलं होतं ते यशस्वीरित्या होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आज सकाळी 10 वाजता जमा झाले, तरी त्यांचे आभार मानले पाहिजे आणि तसेच तहसीलदार साहेबांचे पण आभार मानले पाहिजे की त्यांनी तातडीने त्या आंदोलनाचा विचार केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब रक्कम जमा केली।